गुड मॉर्निंग एव्हरीवन. छान अशी सकाळची सुरुवात झाली आहे आणि आज रविवार आहे तर मस्त असा इडलीचा प्लॅन केला आहे मी. आता थोडासा उशीर झाला उठायला त्यामुळं सांबार जरा स्किपच केलं आहे आणि ओलं नारळ आहे तर म्हटलं चला ओल्या नारळाची चटणी करूया. आता नारळ फोडायला यांच्याकडं दिलं आहे, म्हटलं चला तुम्ही आज मला नारळ फोडून द्या. तसं तर ते कोणतं काम करत नाही घरामधलं, पण एखाद्या दिवशी जर एखादी गोष्ट सांगितली तर ऐकतात आणि त्यात जास्त करून सुट्टीच्या दिवशी जर सांगितलं ना तर नक्कीच ऐकतात. त्यांच्याकडे नारळ फोडायला दिलं आहे, श्राऊ पण त्यांच्या मदतीला गेलेली आहे आणि मी म्हटलं तोपर्यंत आपण इडली ठेवून देऊया. पाणी वगैरे गरम करायला ठेवून दिलं आणि आता बघून येऊया त्यांनी नारळ फोडलंय का नाही. ते नारळ फोडतायत आणि शव एवढ्या मोठ्याने रडत होती ना तिथं त्या फरचीवर. त्यांनी नारळ आदळलं का त्याचा आवाज व्हायचा आणि त्या आवाजाला ती घाबरत होती. त्यामुळं मग मी तिला आतमध्ये आणलं आणि मी पण आले. तोपर्यंत इकडं आपलं पाणी पण ठेवलेलं गरम झालंय तर इडलीचे भांडं लावून दिलंय. आता माझं ना हे 5 लेअरचं आहे, मग त्यामुळं मग एका टायमिंगला माझ्या 20 इडल्या जरी बनून जातात त्यामुळं एकदाच लावावं लागतं. 20 इडल्या आम्हाला सफिशियंट होऊन जातात आणि त्यासोबतच 2-4 डोसे केले तर भरपूर होऊन जातं. आणि माझ्या सासरी आहे ते 3च लेअरचं आहे त्यामुळं मला डबल इडली बनवावी लागते. तर त्यांनी नारळ फोडून दिलंय, ते मस्त निघलंय, एकदम गोड आहे. तर ते पण खाऊन बघितलं आणि इकडे इडली उघडून बघितली तर इडली पण छान शिजली आहे. आता इडलीसोबत ना मी चटणी बनवणार आहे. तसं तर सांबार खूप छान बनवता येतं मला, पण सांबार बनवायला टाईम नाही, आज थोडासा उशीर झालेला आहे. तर चटणी एवढी काही परफेक्ट जमत नाही त्यामुळं म्हटलं चला काहीतरी रिस्क नको घ्यायला, आपण पोहे बनवून घेऊयात. जरीच आपली चटणी छान झाली नाही तरी पण आपण पोह्यासोबत छान असं खाऊन घेऊ शकतोय. आणि असा मस्त असा आमचा नाश्ता झालेला आहे तयार. चला आता आम्ही नाश्ता करून घेतो. खूप छान माझी चटणी झाली होती आणि त्यासोबतच पोहे, इडली, डोसा सगळंच खूप छान झालं होतं. त्यामुळं पोटभर आम्ही नाश्ता म्हणता जेवणासारखं जेवण करून घेतलं आणि त्यानंतर सगळं आवरून आम्ही निघालो होतो भाजीपाला आणण्यासाठी. आता रविवारचा आमच्या इथं भाजीपाला असतो आणि त्यात सकाळी सकाळी गेलं ना खूप फ्रेश भाजीपाला भेटतो. आता थंडी पण चालू झाली थोडी त्यामुळं भाजीपाला थोडासा स्वस्त पण व्हायला लागलाय. नाहीतर वाटाणे 50 रुपये पावशेर होते, आता निदान 30 रुपये पावशेरवरती तरी आले. त्यामुळं फ्रेश भाजीपाला घेतला. आता बटाटे झाले, मटकी झाली आणि कोथिंबीर, टोमॅटो हे ज्या मेन गोष्टी घेत त्या सगळ्या घेतल्या. यानंतर आम्हाला दळण घ्यायचं आहे आणि काल टाकल्या ड्रायक्लिंगला साड्या त्या पण घेऊन जायच्या आहेत. म्हटलं चला जाता जाता हे 2-3 कामं आपले होऊन जातील आणि त्यानंतर मग घरी गेल्यावर जे काही बाकीचे कामं आहेत ना ते आवरून घेऊयात. तर दळण घेतलंय, साड्या काही भेटल्या नाही आणि आता आम्ही घरी आलोय. कुठे गेली होती श्राऊ कुठे गेली होती? ए बाबा रे, काय मी कुठे गेले होते माहिती का श्रावा? आई कुठे गेली होती? नीट बस ना. आण पै एवढे पैसे नका हो, जास्त द्या ना. अजून द्या, अजून नाही ना, संपा दे आईला दे ना. नोट पाहिजे, नोट है ना ग? पैसा घे बघा किती चापटर ती. ते चिल्लर कोण घेत असत? हे का बाळा? ते दे ना मला, ते दे ना मला. हे 10 रुपये दिले, ते दे ना. ते कोणाची आहे? छोटे मामाची आहे. जल्दी छोटे घे, मोठे धर. दे मामाची, दे मामाला, दे मामाला द्या. चला थँक्यू. हे तुला का? दे पिलूचे. पप्पल बायकर नाही पिलूचे द्या. बाईक चला गेले पप्पा, जाऊ दे. दर पैसे पिलूचे, दर पिलूचे पैसे. हा नीट ठेवून द्या, आपण खाऊ घेऊ. खाऊ घेऊ आपण. तू लाव, तुझ्या हाताने लाव. लाव लवकर, लाव ना.
आज जरा त्यांचं थोडंसं ऑफिसचं काम होतं, त्यामुळे ते दुपारी बाहेर गेले होते. त्यानंतर भैया पण गेला आणि येताना नाश्ता घेऊन आला होता, समोसा आणि कचोरी. आता श्रावचं त्याचं मस्त खायचं काम चालू होतं. मला पण म्हणत होता खा, पण मला काही एवढी भूक नव्हती कारण की सकाळी एकदम पोटभर आम्ही जेवलेलो होतो. माझ्या चिवताईला मात्र खायचं होतं कारण की आम्हाला बाहेरचा माल खूप आवडतो, त्यामुळे त्यांच्या दोघांचा मस्त असा नाश्ता चालू आहे. सकाळचा नाश्ता एवढा पोटभर झाला होता ना की दुपारी काही स्वयंपाक वगैरे केला नव्हता, कुणालाच भूक नव्हती. तर आता संध्याकाळी मात्र लवकरच भूक लागली सगळ्यांना, त्यामुळे स्वयंपाक करायला घेतलंय. आज म्हटलं मस्त ताजी फ्लॉवर आणली होती बाजारामधून, तर फ्लॉवर वाटाणा मिळून छान अशी भाजी बनवूया. काळी भाजी खूप छान लागते आणि त्यासोबत बाजरीच्या भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरी असं काही प्लॅनिंग आहे. कांदा एकीकडे भाजायला ठेवला आहे आणि दुसरीकडे श्रावासाठी धिरडं करून घेतलं एक मी. हे नॉर्मल कांद्याचं आणि कोथिंबीरीचं धिरडं आहे, जे की भरपूर मोठं केलं मी तव्यावरती आणि ते थोडंसं माझ्याकडून तुटलंय पण. तर वाटाणा सोलून घेतला आणि श्रावाला मात्र वाटाणा खूप छान बोलता यायला लागले. तिची पण मला कंपनी द्यायचं काम चालू आहे. भरपूर साऱ्या गप्पा मारत मारत आमच्या मायलिकींचा इथं स्वयंपाक चालू आहे. ऐक ना, टॉपचे काय निघतं ना बाय, तू नवीन स्वेटर घातलं का? टॉप हा नवीन टॉप आहे तुझा. नवीन टॉप घातला का तू आज? छान छान. किशू दे माझीचे हे जिरे खायची ना, दिले खाणार आहे ना. दाखवायची काय ना, दाखवायची मग सुंदर सुंदर दाखवायला आता इकडे बघ. आईला दाखव काय केलंय ते, काय केलंय तुला? मुलगा केलं मामाने तुला मुलगा केलं. सुंदर आहे म्हणा, श्याम सुंदर आहे. कसं आहे, छान दिसते का तू? तुला आवडली का? काय खाऊ येऊ आता? चप्पल नाही मामा, रोज मंचुरियन चांगलं नसतं. रोज का बरं आणता? चांगलं नसतं ना. पिलू खायची आहे, पिलूला नाही खायची, पप्पाला खायची. अय्यो काय गुलाबजामुन पिल्ला? हा गुलाबजामुन. काय ग? काय इकडे 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 काय? मला दे ना थोडासा पिल्लू. इकडं बघ. खाऊ का? थंडी वाजते का? किती थंडी वाजते तिथं? कान दुखतो का? कान दुखतोय का? आम्हाला खूप थंडी वाजते म्हणून आम्ही बाल्कनीमध्ये थोडंसं ऊन आलंय तिथं बसलोय आणि मस्त बस्कर वगैरे टाकून मांडी घालून आमचं बाळ बसलंय. हो ना? तुझे केस धुतले ना आज? केस धुतले का आज? बापरे, सर्दी जाणार आहे. इकडे बघ, सर्दी कुठं झाली सर्दी? इथं सर्दी होती. अरे देवा. बरं मी काय ऐक ना मी भाजी आणते, तुम्हाला भाजी निवडू लागशील का? हा भाजी पिल्लू ना. बर भाजी आणू का? भाजी आणू. रात्री तर पूर्ण गुलाबजामुनचीच मस्ती चालू होती, त्यामुळे काही शूट घेतला नाही. आणि सकाळी उठल्या ना आज हेअर वॉश केला श्रावाचा पण आणि माझा पण.
त्यामुळे जरा जास्तच थंडी वाजत होती. म्हटलं चला बाल्कनीमध्ये बसूया निवांत. तिला स्वेटर वगैरे दिवसभर ठेवावं लागतं, नाही तर नाशिकमध्ये जरा थंडी जास्तच आहे. उगीच जास्त थंडी वाजायला आजारी पडायला नको म्हणून मी स्वेटर घालून ठेवलेलं असतं. तर तिच्यासोबत गोड गोड गप्पा मारायला ना मला खरंच खूप छान वाटतं. आणि मला असं वाटतं की चला तुम्हाला पण ऐकूयात तिच्या गप्पा, किंवा ते आता नवीन नवीन बोलायला शिकते ना, तर छान वाटतं. तर काल भाजीपाला आणलेला होता, निवडायचा राहिला होता. म्हटलं चला आता मेथीची भाजी आपण थोडीशी निवडून वगैरे ठेवूयात, जेणेकरून भाजी करायला सोपं जातं. आणि थोड्या वेळापूर्वी आम्ही दोघींनी वाटाणे निवडून घेतले होते आंघोळीच्या आधी. त्यामुळे तिचं असं चालू होतं की आई परत वाटाणा दे मला. आता त्यामध्ये 2-3 वाटाणे होते, तेच तिला मी दिले होते खेळायला. आणि माझी मात्र भाजी निवडून इकडं मस्त चालू आहे. आणि उन्हामध्ये बसायला ना थंडीमध्ये खरंच खूप छान वाटतं. आता शहरामध्ये बाल्कनीमध्ये एवढं काही प्रॉपर ऊन तर येत नाही, पण गावाकडं ना आपल्या खरंच खूप छान ऊन येतं. आणि मग उन्हामध्ये बसून चहा पिणं म्हणा किंवा जेवण करणं म्हणा, असं माझ्या मम्मीकडं किंवा मग माझ्या सासरी असं चालू असतं आमचं. तर इथं पण माझ्या बाळासोबत भाजी निवडत निवडत आमची बाकीची जे काही कामं आहेत ना ती चालू आहेत. चला आजचा दिवस आम्ही कसा घालवतो ते तुमच्यासोबत उद्या शेअर करतो. हा ब्लॉग मात्र इथंच एंड करतो. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, आणि नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. बाय फ्रेंड्स. वाटाणा संपला ना बाळा. अगं आता आपण भाजी निवडू ना, तू भाजी नाही निवडत का? भाजी आमच्या भाजीला जरा जास्त माती आहे. म्हटलं चला पहिल्यांदा निवडून घेऊ आणि तिला त्यानंतर स्वच्छ धुवून घेऊ. माती आहे ना जास्त, माती आहे जास्त. दर भाजी निवड बरं, पटपट निवड बरं, निवड भाजी.